तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा माई बापा प्रस्तुत प्राप्त समय सेवेकरता निवडलेला अभंग देहनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भगवंताचे लाडके भक्त जे सदेह वैकुंठाला गेले ते जगद्गुरु जगन्मान्य सच्चिदानंद स्वरूप श्रीमंत संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा संतांची महती सांगणारा भंग आहे विठ्ठल 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव माई बापा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर तुम्हा आम्हाला संतांची महती सांगतात आणि संतांची महती सांगत असताना म्हणतात की आमचे जे संत महात्मे आहेत ते आमच्या आई वडिलांसारखे कृपाळू आहे मायाळू आहे दयाळू आहे ज्याप्रमाणे आमचे आई वडील आमच्यावर कृपा करत असतात त्याप्रमाणे आमचे साधू संत सुद्धा आमच्यावर कृपा करत असतात अशी ही आमच्या साधू संतांची जी कीर्ती आहे ती अगाध आहे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात संतांची कीर्ती एवढी अगाध आहे की मी माझ्या मुखाने त्यांच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही आणि असे हे कीर्तिमान संत या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्याकरता या ठिकाणी वारंवार अवतार धारण करत असतात या मृत्यू लोकांमध्ये विठ्ठलाबद्दल प्रेम वाढावं भक्तिभाव वाढावा कुळाचार चालावा भागवत धर्म चालावा याच्या करता ते वारंवार अवतार धारण करत असतात माई बापा चंदन ज्याप्रमाणे स्वतः जिस्त आणि जगाला सुगंध देत असते त्याप्रमाणे आमचे साधू संत स्वतः जिसतात आणि जगाला सुगंध देतात याचा मतितार्थ असा की ते स्वतःच्या गुण मार्गदर्शनाने या जगाचं कल्याण करतात विठ्ठल माई बापा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाण आमच्या या संत महात्म्याची जी कीर्ती आहे ती अगाध आहे माई बापा आणि अशा या कीर्तिमान संतांपैकी एक महान संत ते म्हणजे सद्गुरु संत बाळूमामा तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की तुम्हा आम्हाला माझ्या मामांच्या दरबारामध्ये बसायला मिळतंय की आज तुमच्या आमच्या कपाळाला माझ्या मामांचा भंडारा लागतोय तुम्हा आम्हाला माझ्या मामांचा भंडारा उत्सवामध्ये असलेला हा प्रसाद सेवन करायला मिळतोय या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना माई बापा या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी भाग्यवान असावं लागतं आणि आमच्या जीवनामध्ये आमच्या बरोबर या सगळ्या गोष्टी घडतात त्या अर्थी तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आज तुम्ही आम्ही मामांच्या दरबारामध्ये उपस्थित आहोत मामांचा भंडारा आमच्या कपाळाला लागलाय मामांचा प्रसाद आमच्या पोटामध्ये जातोय अरे माई बापा हो याच्यासाठी एका नाही अनेक जन्माचं पुण्य पत्री असणं गरजेचं असतं किती जन्माचं पुण्य लागतं जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले 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 वाया विठ्ठल कृपा केली
तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी 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 आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे का? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि आज हा विठ्ठल जगाचा बाप माझ्या मामांच्या रूपानं तुमच्या आमच्या समोर येऊन विराजमान झालेला आहे. म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. बाळू मामांच्या नावानं माई बापा माझा भगवंत किती थोडा वेळ अगदी मनापासून लक्ष द्या माई बापा की ज्याच्या दरबारामध्ये आता तुम्ही आम्ही बसलेलो आहोत. हा भगवंत किती कृपाळू आहे, किती दयाळू आहे, किती मायाळू आहे की नंद्याळचे विठू पाटील नावाचे मामांचे एक भक्त होऊन गेले. जे बरेच दिवस मामांच्या संगतीमध्ये होते, बरेच दिवस मामांच्या बकऱ्या राखायला त्यांनी मदतही केलेली होती. ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी मामा त्यांना हाक मारून बोलावूनही घेत होते. पण हे जे विठू पाटील आहेत त्यांच्याविषयी एक वैशिष्ट्य होते की हे नंद्याळचे विठू पाटील मामांच्या ज्या कन्या आहेत त्या कन्या खात नव्हते. पण ज्यावेळी त्यांना गुडघ्याचं दुखणं लागलं, अनेक दवाखाने केले, वैद्य केले, उपचार केले, पण दुखणं काही थांबत नव्हतं. 5-6 महिने जागेवर झोपून होते. त्यावेळी त्यांच्या त्या दुखण्यावर मामांच्या कन्याचा इलाज झाला. मामांच्या कन्या ज्यावेळी त्यांनी खाल्ल्या त्यावेळी त्यांचं ते दुखणं राहिलं. तेव्हापासून ते मामांच्या कन्या खाऊ लागले. मामांचा हा आंबिलाचा प्रसाद ते खाऊ लागले. कारण या कन्या आंबिलाचं महत्व सांगताना मामांनी तुम्हा आम्हाला या सृष्टीतील प्रत्येक जीवाला सांगितलेलं आहे की माझ्या कन्या म्हणजे 18 रोगावरचं रामबाण औषध. जो कोणी माझ्या कन्या खाईल तो स्वर्गाला जाईल, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. असा हा अनमोल प्रसाद आज तुम्हा आम्हाला सेवन करायला मिळतोय. म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. सांगायचा मुद्दा हा आहे की हे जे नंद्याळचे विठू पाटील आहेत हे मामांबरोबर कापशी खोऱ्यामध्ये बरेच दिवस सेवेला होते. मग झालं काय की कापशी या गावामध्ये बकरी असताना तळ असताना कापशी गावात एक तरुण मुलगी होती. दिसायला सुंदर होती पण तिला कुणाचा आधार नव्हता. आई वडील नव्हते, बहीण भाऊ नव्हते, कुणी सगळे सोयरे नव्हते, कुणाचाही आधार तिला नव्हता. म्हणून मामाने काय केलं, ती मुलगी वयात आली की तिच्यासाठी कापशी गावामध्ये एक जागा बघितली आणि तिचं लग्न लावून दिलं. आता जिचं लग्न माझ्या मामांनी लावून दिलंय, जिचं लग्न जगाच्या बापानी लावून दिलंय, तिच्या संसारामध्ये कोणत्या सुखाची उणीव असणार आहे माई बापा हो. मामांच्या कृपा आशीर्वादामुळे त्या मुलीचा संसार आनंदामध्ये चालू होता. काही दिवस निघून गेले, तिला 2-3 मुलंही झाली. तिच्या लग्नानंतर 5 वर्षांनी घडलेला हा प्रसंग आहे की मामा आणि हे नंद्याळचे विठू पाटील पुन्हा एकदा कापशी मध्ये गेले होते. गेल्यानंतर एक दिवस मामा आणि हे नंद्याळचे विठू पाटील एका झाडाखाली बसले होते. मामा चिली मोडत होती. हे विठू पाटील आणि मामा बसले असताना विठू पाटलांनी बघितले की शेजारी एक बांध होता. त्या बांधावरून एक माऊली, एक पोरगी, एक बाई चालत चाललेली होती. विठू पाटलांनी तिला बघितले आणि बघितल्यानंतर विठू पाटलाच्या लक्षात आलं की ही माऊली
जी बांधावरून चालत चाललेली आहे ती दुसरी तिसरी कोणी सुद्धा नसून मामांनी जिचं लग्न लावून दिलं, मामांच्या कृपा आशीर्वादामुळे जिचा संसार सुखामध्ये चालू आहे तीच ही मुलगी आहे. त्यावेळी ते नंदेचे विठू पाटील मामाला म्हणतात, मामा बघितलं का ती मुलगी कोण आहे, बघितलं का ती माऊली कोण आहे, तुमच्या लक्षात आलं का मामा? ज्या मुलीचं तुम्ही लग्न लावून दिलं, जिला कुणाचा आधार नव्हता, आई वडील नव्हते, सगळे सोयरे नव्हते, म्हणून तुम्ही मुलगा बघितलं, तुम्ही तिचं लग्न लावून दिलं. मामा आज तुमच्या कृपा आशीर्वादामुळे त्या पोरीचा संसार सुखामध्ये चालू आहे. तुम्ही तिच्यावर एवढी मोठी कृपा केली मामा. आज ती पोरगी तुमच्या शेजारून बांधावरून चालत गेली, पण तिनं तुमच्याकडे वळून साधा तुम्हाला नमस्कार केला नाही किंवा तुमच्याकडे डुंकून सुद्धा बघितलं नाही. मामा अहो तुम्ही तिच्यावर कृपा केली तरी सुद्धा तिनं तुम्हाला नमस्कार केला नाही. म्हणजे तुम्ही असेच देव आहात की जे तुमची भक्ती करतात, काही मिळालं की तुम्हाला विसरतात, त्याला तुम्ही पावता. मात्र जे आयुष्यभर तुमची भक्ती करत राहतात तुम्ही त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही. हे विठू पाटील मामाला का म्हणतात, लक्षात घ्या बरं. विठू पाटील मामाला म्हणतात की मामा जे भक्त तुम्हाला विसरतात त्यांना तुम्ही पावता, आणि जे आयुष्यभर तुमची भक्ती करतात त्यांना तुम्ही पावत नाही. मामानी एवढं ऐकल्यानंतर मामा चिलीम ओढत होते. चिलीम ओढता ओढता मामानी आपल्या डोळ्याची एक भुवई उंच उडवली. काय केलं? चिलीम ओढता ओढता मामाने आपल्या डोळ्याची एक भुवई उंच उडवली. तर सगळ्यांनी माझ्याकडे बघू नका, मला येत, मामाला येत. चिलीम ओढता ओढता मामाने आपल्या डोळ्याची एक भुवई उंच उडवली, आणि जशी मामाने भुवई उडवली तशी बांधावरून चालणारी पुरी धाड तिच्या हाताला पायाला खरचटलं. उठून उभी राहिली आणि इकडे तिकडे बघू लागली. आता पडलेल्या माणसाची हीच खरी गंमत आहे माई बापा, की पडल्यानंतर अंगाला खरचटतंय, लागतंय हे खरंय, पण पडल्यानंतर उठून अगोदर आपल्याला किती लागलं हे बघत नाही. आपण पडलेलो किती जणांनी बघितलंय हे बघितलं जातं, किती लागलंय हे बघत नाही. आपल्याकडे कोणी बघतंय का हे बघितलं जातं, मग लागलेलं बघतात. त्या पोरीनं तसंच केलं. ती बांधावरून पडली, खरं तिला खरचटलं, उठून उभी राहिली. आधी इकडे तिकडे बघितलं, माझ्याकडे कोणी बघतंय. त्यावेळी तिला झाडाखाली बसलेले मामा दिसले. त्या पोरीने सगळं सावरलं, मामांच्या जवळ आली, मामांचं दर्शन घेतलं आणि निघून गेली. आता लक्षात घ्या बरं, महत्वाचा मुद्दा आहे माई बापा, की ती पोरगी बांधावरून पडली हे सगळं विठू पाटील बघत होते. विठू पाटलाच्या लक्षात आलं की मामाने आपली भुवई उडवली की ती पोरगी बांधावरून पडली, तिला खरचटलं, तिला लागलं, मग ती उठली, मामांकडे आली, मामांच्या पाया पडली आणि निघून गेली. हे सगळं विठू पाटलांनी बघितलं. त्यावेळी विठू पाटलाला वाटलं की मामांनी आपली सत्ता दाखवली, म्हणून ते विठू पाटील मामाला म्हणतात, हा असा देव पाहिजे, जागच्या जागी रोख ठोक अनुभव देणार. विठू पाटलाला हे पटलं होतं. त्यांना काय वाटलं की मामांनी आपली सत्ता दाखवली, मामांनी रोख ठोक अनुभव दिला. पण लक्षात घ्या, मामांनी आपली सत्ता दाखवलेली नव्हती, मामांनी आपला अधिकार दाखवलेला नव्हता. तर मामांनी विठू पाटला सहित या सृष्टीतील प्रत्येक जीवाला समजावून सांगितले की अरे माझे भक्त मला कधीही विसरत नाही. बघा बरं मामांनी काय सांगितले, मामा काय म्हणतात की माझे भक्त मला कधीही विसरत नाही. जर विसरायला लागले तर मी त्याला विसरू देत नाही, आणि यदा कदाचित चुकून वाकून एखादा जर मला विसरला तर त्याची मोठी हानी झाल्याशिवाय विसरली कया झाली हानी, विसरली
थोर झाली हानी विसरली तया थोर झाली हानी विसरली तया थोर झाली विसरली तया थोर झाली हानी विसरली तया थोर झाली हानी विसरली तया थोर झाली विसरली तया थोर झाली हानी. लक्षात घ्या बरं मामाने काय सांग नाही. जर विसरायला लागले तर मी त्यांना विसरू देत नाही. आणि यदा कदाचित चुकून वाकून जर एखादा मला विसरला तर त्याची मोठी हानी झाल्याशिवाय राहत नाही. मग त्याची मोठी हानी होते म्हणजे नेमकं काय होतं बरं तर लक्षात घ्या. या मृत्यू लोकामध्ये आम्हाला 84 लाख योनीमध्ये जन्म मृत्यूची एरझार घालावी लागते माई बापा. जर आम्ही देवाला आठवलं तर आम्ही या एरझारीतून सुटू शकतो. आणि जर देवाला विसरलो तर आम्हाला कायमची या 84 लाख योनीमध्ये जन्म मृत्यूची एरझार घालावी लागते. हीच मोठी हानी होत असते लक्षात ठेव. म्हणून जर आम्हाला या जन्म मृत्यूच्या एरझारीतून सुटायचं असेल तर आम्ही भगवंताला आठवलं पाहिजे. आणि त्याला आठवायचं म्हटलं तर त्याच्या नामाचा गजर तुम्ही आम्ही केला पाहिजे. मग तुमच्या आमच्या समोर विराजमान झालेल्या देवाच्या नावाचा गजर करायचंय का करायचंय का. आदमापूरच्या हा देवाचं चांग भलं बोला. देव बाळू मामा भंडारात झाला. देव बाळू मामा भंडारात झाला. देव बाळू मामा भंडाऱ्यात आला. देव बाळू मामा भंडाऱ्यात आला. आदमापूरच्या हा देवाचं चांग भलं बोला. देव बाळू मामा भंडारात झाला. देव बाळू मामा भंडारात झाला. देव बाळू मामा भंडाऱ्यात आला. देव बाळू मामा भंडाऱ्यात आला. जर त्याला आठवायचं असेल तर त्याच्या नामाचा गजर तुम्ही आम्ही केला पाहिजे. कारण तो भगवंत कृपाळू आहे माई बापा. आम्ही त्याच्या आज्ञेचं पालन नेहमी केलं पाहिजे. ऐका ना. मामांचा तळ निंगापूर गावामध्ये होता. आता हे निंगापूर म्हणजे कर्नाटकामध्ये असलेले गाव. ज्यावेळी मामांचा तळ त्या भागामध्ये होता त्यावेळी त्या कर्नाटकामधले अर्थात निंगापूर मधील एक माऊली मामांची महान भक्त बनलेली होती. त्या माऊलीचं नाव आहे तंगव्वा मासरेड्डी. काय नाव आहे तंगव्वा मासरेड्डी. तामसीद वाडीतील सर्व भक्तांनी ही नावं पाठ करून ठेवायची आहेत. जाताना मला सांगायचं विचारलेली नावं
उत्तर द्यायचं. म्हणून कीर्तन किती मनापासून ऐकायचं ते ठरवा. काय नाव होतं मामांच्या भक्त ज्या होत्या माऊली त्यांचं? तंगव्वा मास रेड्डी. आता ही कर्नाटकातली नावं आहेत म्हणून थोडीशी ऐकायला अवघड वाटतात. आता ऐका बरं की ज्यावेळी मामांचा तळ तिथं होता त्यावेळी या तंगव्वा मास रेड्डी या माऊली दररोज मामांच्या तळावरती जात होत्या. मामांची सेवा करत होत्या, मामांसाठी स्वयंपाक बनवून नेत होत्या आणि मामांना तो प्रसाद म्हणून देतही होत्या. शिवाय मामांच्या तळावर असणाऱ्या कन्या घेऊन त्या घरी येत होत्या, सगळ्यांना त्या कन्या खायलाही देत होत्या. अशा महान भक्त या तंगव्वा मास रेड्डी बनल्या होत्या. झालं काय, एक दिवस या तंगव्वा मास रेड्डीचा भाऊ ज्याचं नाव आहे होळाप्पा रामाप्पा चिक्कू, नाव ऐकलं की हसायला येते, पाठ करायचंय म्हणून. काय नाव होतं? होळाप्पा रामाप्पा चिक्कू. ध्यानात राहू द्या. मग झालं काय की होळाप्पा रामाप्पा चिक्कूर नावाचा या माऊलीचा भाऊ ज्यावेळी तिच्या घरी आला त्यावेळी त्या माऊलीने विचार केला की माझ्या भावाला सुद्धा मामांचं दर्शन झालं पाहिजे. म्हणून ही तंगव्वा मास रेड्डी नावाची माऊली आपल्या भावाला घेऊन मामांच्या तळावर चालत आली. हे दोघे बहीण भाऊ चालत तळावर आले, मामांचं दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि जायला निघाले. जाताना पुन्हा एकदा मामांचं दर्शन घेतलं. त्यावेळी मामा या तंगव्वाच्या भावाला म्हणतात, हे बघ होळाप्पा, इथून पुढचे 6 महिने तुझ्यासाठी फार मोठ्या धोक्याचे आहेत. काळजी करून राहा, सावध राहा. मी सांगतो तसं कर की 6 महिने तू तुझ्या गावाच्या वेशीच्या आतमध्ये सुद्धा जाऊ नको. आता दर्शनाला आलेला भक्त, प्रेमानं आलेला भक्त, पण मामा डायरेक्ट त्याला काय सांगतात की इथून पुढचे 6 महिने तुझ्यासाठी फार मोठ्या धोक्याचे आहेत. सावध राहा, काळजी करून राहा की तू तुझ्या गावाच्या वेशीच्या आतमध्ये 6 महिने पाऊल सुद्धा टाकू नको. मामांनी जो हा धोक्याचा इशारा दिला तो तंगव्वाच्या लक्षात आला. म्हणून तिनं आपल्या भावाला आपल्या घरीच ठेवून घेतले. 1-2 महिने गेले, पण तंगव्वाच्या भावाला आपल्या बहिणीच्या घरी जास्त दिवस राहायला आवडत नव्हतं. बर, पाहुण्यांच्या घरी राहायचं असतं किती दिवस? जास्तीत जास्त 2-3 महिने लय झाले. त्याच्या पुढे जास्त दिवस राहून जमत नाही, नातंही टिकत नाही, जगाला ते पटत नाही. मग तंगव्वाच्या भावाला आपल्या बहिणीच्या घरी राहायला आवडत नव्हतं. कसा बसा तो तेवढ्या दिवस राहिला होता, सारखा आपली पिशवी भरायचा आणि गावाला जायला निघायचा. पण तंगव्वा त्याला समजावून सांगायची, रे बाबा, मामाने सांगितले 6 महिने गावाच्या वेशीच्या आतमध्ये जाऊ नको. 6 महिने राहा आणि 6 महिने पूर्ण झालं की तू कुशाल जा, मी तुला थांबवणार नाही. असं म्हणून म्हणून तिनं बऱ्याच दिवस आपल्या भावाला आपल्या घरी ठेवून घेतले. पण झालं काय, मामांनी जे 6 महिने सांगितले होते ते 6 महिने पूर्ण व्हायला फक्त 4 दिवस बाकी होते. किती दिवस? 4 दिवस बाकी होते. त्यावेळी होळाप्पाला आपल्या बहिणीच्या घरी काय राहावंसं वाटेना. त्यानं आपली पिशवी भरली जायला निघाला. त्यावेळी तंगव्वानं त्याला थांबवून घेतलं. म्हणू लागले, अरे मामाने जे 6 महिने सांगितले ते पूर्ण व्हायला फक्त 4 दिवस बाकी आहे. 4 दिवसांनी 6 महिने पूर्ण होतील, मग आपण मामाचं दर्शन घेऊन येऊन तू कुशाल गावाला जा, मी पुन्हा तुला इथं थांब सुद्धा म्हणणार नाही. पण हा होळाप्पा आपल्या बहिणीला म्हणतो, हे बघ ताई, एवढ्या दिवसामध्ये मला काय झालं नाही, मग 4 दिवसात असं काय होणार? काय म्हणतो, एवढ्या दिवसात मला काय झालं नाही, 4 दिवसातच असं काय होणार आहे, मी काय आता इथं थांबणार नाही, मी निघालो बघ. बहिणीनं समजावून सांगितलं, पण त्यानं बहिणीचं ऐकलं नाही, मामांच्या आज्ञेचं पालन केलं नाही. पिशवी घेतली आणि आपल्या गावाला गेला. ज्या दिवशी गेला, ज्या क्षणी त्यानं वेशीच्या आतमध्ये प्रवेश केला, त्या क्षणी त्याच्यावर काळाने झडप मारली आणि काळ त्याला घेऊन गेला. त्याला जीव गमवावा लागला, तो मेला.
का? मामांचं ऐकलं असतं तर काय झालं असतं? मामांनी सांगितलं होतं की नाही, 6 महिने तू तुझ्या गावाच्या वेशीच्या आतमध्ये सुद्धा जाऊ नको. जर मामांचं ऐकलं असतं तर काय झालं असतं? त्याचा प्राण वाचला असता. त्यांनी मामाच्या आज्ञेचं पालन केलं नाही. 6 महिने पूर्ण व्हायच्या आतच तो वेशीच्या आतमध्ये गेला, म्हणून त्याला स्वतःला गमवावं लागलं, मरावं लागलं. माई बापा हो, लक्षात ठेवा, जर संतांनी सांगितलेलं ऐकलं तर फायदा कोणाचा आहे? आपला. आणि त्यांचं नाही ऐकलं तर नुकसान कोणाचं आहे? आपलं. हे नाथ महाराजांनी तुम्हाला कधी सांगितलंय? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही झालं तरी दुसरं येईल. हे जरी नाही झालं, हे जरी नाही काल हो. दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही झालं किती कृपाळू आहेत आमचे संत, की आमच्या नाथ महाराजांनी तुम्हाला अगोदरच हे सगळं सांगितलंय माई बापा, की म्हणून आम्ही संतांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. कारण त्यांचं ऐकलं तर फायदा आपलाच आहे, आणि नाही ऐकलं तर नुकसान सुद्धा आपलंच आहे. ऐकायचं की नाही ऐकायचं कुणाच्या हातात आहे? आपल्या. म्हणून आम्ही त्यांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेतला पाहिजे. एखादा दुष्ट असू द्या, पण त्यानं जर का माझ्या मामांच्या आज्ञेचं पालन केलं तर माझे मामा त्याच्यावर सुद्धा कृपा करतात. हे लक्षात असू द्या. की निंगापूर गावचेच एक महान भक्त होऊन गेले, ज्यांचं नाव आहे रामचंद्र बागडी. हे रामचंद्र बागडी आणि निंगापूरचे दुसरे मामांचे भक्त, ज्यांचं नाव आहे कृष्णाप्पा तुळशीगिरी. या दोघांवर ही मामांची कृपा झालेली होती. अनेक मोठमोठ्या संकटातून मामाने त्यांना वाचवलेलं होतं. मामांच्या कृपेने त्यांचा स्वभाव बदललेला होता, दुर्वर्तन निघून गेलेलं होतं. झालं काय की ते दोघंही मामांच्या तळावर शेवेला आले होते. शेवेला आल्यानंतर एक दिवस मामाने त्या दोघांना सांगितलं की मला उद्या थोडंसं बाहेर जायचंय, मी येईपर्यंत तुम्ही सगळ्या तळाची राखण करा, बकऱ्याची राखण करा. ठीक आहे म्हटले. मामाला होकार दिला. मामा बाहेर निघून गेले. मामा गेल्यानंतर तो दिवस ती रात्र हे दोघे जण मामांच्या तळाची राखण करत होते, बकऱ्यांची राखण करत होते. रात्रभर ते तटस्थ उभे होते. डोळ्यामध्ये तेल घालून त्यांनी बकऱ्याची राखणही केली. पण एवढ्या तटस्थपणे त्यांनी राखण केली. त्यातच निंगापूर मध्ये काही बागडी जमातीचे चोर होते. त्या चोरांनी मामांच्या तळावरची टिक्की मेंढी चोरून नेली. टिक्की अर्थात तिच्या डोक्यावरती थोडासा पांढरा गोल होता, बाकी सगळी ती काळ्या रंगाची, म्हणून तिला टिक्की मेंढी म्हणायची. ती चोरांनी चोरून नेली, पण या दोघांना ते माहिती नव्हतं. यांनी डोळ्यामध्ये तेल घालून बकऱ्यांची राखण केली होती खरंय, पण चोर आले, बकरी चोरून नेली हे त्यांना माहिती नव्हतं. सकाळ झाली की मामा माघारी आले. आल्यानंतर मामानी या दोघांना विचारलं, केली का व्यवस्थितरित्या राखण? त्यावेळी यांनी स्पष्ट मामाला सांगितलं, हो मामा, आम्ही तटस्थ रात्रभर उभे राहून बकऱ्याची राखण केली. अरे काय बोलता तुम्ही? खरंच मामा, आम्ही डोळ्यामध्ये तेल घालून बकऱ्याची राखण केली. आता मामाला सुद्धा माहिती होती की बकरी चोरून नेलेलं या दोघांना माहिती नाही, पण तरी सुद्धा मामा या दोघांना म्हणतात, तुम्ही तटस्थरित्या बकऱ्याची राखण केली ना, रात्रभर उभे राहून डोळ्यामध्ये तेल घालून बकऱ्याची राखण केली ना? हो मामा. मग जा, त्या बकऱ्यामध्ये टिक्की मेंढी आहे का तेवढं बघून या. त्या दोघांना मामाने टिक्की मेंढी बघायला पाठवलं. सगळ्या बकऱ्या शोधल्या, पण त्यांना तिथं टिक्की मेंढी सापडली नाही, कारण ती चोरून नेली होती. दोघेही माघारी आले. मामाला सांगितलं, मामा टिक्की मेंढी नाही. मामाला माहिती होतं ती चोरून नेली. मामा इथं असं बोलत होते, मात्र ज्या चोरांनी मामांची ती टिक्की मेंढी चोरून नेली होती
रात्रीचा तिचा कार्यक्रम केला होता, स्वतःचं पोट भरलं होतं, त्यांना जुलाब आणि उलट्या चालू. कितीही उपाय केला, काही केलं तर त्यांच्या जुलाब आणि उलट्या थांबत नव्हत्या. आणि जुलाब आणि उलटी जर नाही थांबली तर काय अवस्था होती आम्हा सगळ्याला माहिती आहे ना माई बापा. ते चोर बेजार झाले. त्या चोरामध्ये एक जण म्हणत होता की अरे, ज्याची मेंढी आपण आणली ती आपल्या पोटामध्येही गेली, ती मेंढी कोण्या साध्या धनगराची दिसत नाही. कोणीतरी त्रिकाल ज्ञानी महान व्यक्ती असला पाहिजे तो. चला आपण बघूया. त्यावेळी त्या चोरांमधला आणखी दुसरा एक चोर म्हणतो असं नको जाईल, आपण त्या धनगराची ती मेंढी खाल्लेली ना, मग आपण काय करूया, त्या मेंढीच्या किमतीचे पैसे गोळा करूया आणि ते पैसे नेऊन त्या धनगराला देऊया, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया, क्षमा याचना मागूया, मग तो आपल्याला माफ करेल. तसंच केलं चोरांनी. जेवढी मेंढी होती त्या मेंढीच्या किमतीचे पैसे गोळा केले आणि ते पैसे घेऊन हे सगळे चोर मामांच्या तळावरती आले. आल्यानंतर मामाला बघितलं की मामाच्या चरणी नतमस्तकच, पाया पडले, क्षमा याचना मागितली की मामा आम्हाला माफ करा, आमचं चुकलं, आम्हाला क्षमा करा, आम्ही तुमची बकरी नेली पण त्या बकरीच्या किमतीचे पैसे आणलेत हे तुमच्या चरणी अर्पण करत आहोत, आम्हाला माफ करा, आम्हाला क्षमा करा, आमचं चुकलं, आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत आणि शरण आलेल्याचा भगवंत उद्धार करतो, म्हणून तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला माफ करा ना, आम्हाला क्षमा करा ना, कारण माझा भगवंत एवढा कृपाळू आहे की जो कोणी माझ्या मामाला शरण येतो ना, माझे मामा त्याचा उद्धार करतात. म्हणून आम्ही सर्व भावाने त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे. हो बाळू मामा, मी शरण आलो तुमच्या पाया. 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 शरण मी आलो तुमच्या पाया. शरण मी आलो तुमच्या पाया. शरण मी आलो तुमच्या पाया. हो बाळू मामा, मी शरण आलो तुमच्या पाया. 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 मेंढपाळ बनून चमत्कार दाविला. मेंढपाळ बनून चमत्कार दाविला. दिन दुबळ्यांचा उद्धार केला. दिन दुबळ्यांचा उद्धार केला. हो बाळू मामा, मी शरण आलो तुमच्या पाया. 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 जो कोणी मामाला शरण जातो, थोडा वेळ लक्ष द्या, आता तो यायला लागलाय. अजून आपल्यापर्यंत पोहोचला नाही, तिथं आलाय बघा तुळशीच्या पलीकडे, तोपर्यंत माझ्याकडे लक्ष द्या. जो कोणी माझ्या मामाला शरण जातो, माझे मामा त्याचा उद्धार करतात. लक्षात ठेव. चोर होते, मामांची मेंढी त्यांनी चोरून नेली होती, तिला मारलंही होतं, खाल्लंही होतं. ते चोर माझ्या मामांना शरण आले
तर मामाने त्या चोरांचा सुद्धा उद्धार केला, त्यांना भंडारा दिला आणि सगळ्याला आशीर्वाद देऊन सांगितलं इथून पुढे चोरी करायची नाही. त्या चोरांनी मामांच्या आज्ञेचं पालन केलं. आज हे बागडी जमातीचे जे लोक आहेत ते कोठ्याधीश आहेत माई बापा. त्यांच्या गावामध्ये श्रीमंत आहे, त्यांचा संसार सुख समृद्धी आणि संपत्तीने नाहून निघलेला आहे. असा माझा कृपाळू भगवंत आहे. कितीही दुष्ट असू दे, कितीही वाईट असू दे, पण तो जर माझ्या मामांना शरण आला, त्यानं जर का माझ्या मामांच्या आज्ञेचं पालन केलं, जर मामांची सेवा केली, मामांची भक्ती केली, तर मामा त्याच्यावर कृपा करतात. म्हणून तर आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी संतांना आई बापाची उपमा दिलेली. कारण आमचे आई बाप ज्याप्रमाणे कृपाळू असतात की लेकराचं कितीही चुकलं तरी लेकराला माफ करतात आणि त्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत राहतात, तसे आमचे साधू संत कृपाळू असतात माई बापा, की आमचं किती जरी चुकलं तरी आम्हाला नेहमी माफ करतात आणि आमच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत राहतात. अशी अगाध कीर्ती आमच्या संतांची. एवढी अगाध कीर्ती आहे की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी त्यांच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही. पण लक्षात ठेवा, माणूस वाईट नसतो, त्याला परिस्थिती वाईट बनवते. पण झालं काय, पट्टण कडोलीला जे हलसिद्धनाथाचं मंदिर, त्या हलसिद्धनाथाच्या मंदिराच्या सभा मंडपाचं काम चालू होतं. सभा मंडपाचं जे काम चालू होतं त्याच्यासाठी तिथले पंच भक्त मंडळी गावोगाव जाऊन देणगी वर्गणी मागत होते. सगळीकडची देणगी आली होती, मात्र हुन्नरगिरी जे गाव आहे ते राहिलं होतं. मग सगळे भक्त मामांकडे आले, मामाला सांगितलं, मामा सगळीकडची देणगी आली, मात्र हुन्नरगी मधून देणगी आलेली नाही. मामा म्हणले, ठीक आहे, मीही हुन्नरगीला येतो देणगी मागायला, चला म्हणले. मामा, काही पंच भक्त सगळेजण मिळून हुन्नरगी मध्ये देणगी मागायला आले. प्रत्येकाकडे ती देणगी मागितली. त्यावेळी हुन्नरगी मधल्या प्रत्येक माणसानं आपापल्या परीनं जेवढं शक्य होईल तेवढी त्या मंदिराच्या सभा मंडपासाठी देणगी दिली आणि आपल्या पदरामध्ये पुण्य पाडून घेतलं. कारण आपल्याकडे जेवढं काही आहे त्यातलं आपण थोडंफार दान केलं पाहिजे माई बापा. कारण हे दाने त्यागिता फळ गोमट, लोभिया नरकाने हटे तटे, द्रव्य आईसे ओखटे, आनन भेटे तीही लोक. आपल्याकडे धन आहे ना, आपल्याकडे संपत्ती आहे ना, जेवढी आहे तेवढ्यात थोडीफार आम्ही दान केली पाहिजे. तसं हुन्नरगी मधल्या प्रत्येकाने दान केलं. मात्र एक घर राहिलं, ते म्हणजे बाळाबाई रानगेची. त्यावेळी ती माऊली तापट आहे, ती देणगी देणार नाही, ती उनोदोन बोलणार, हे सगळ्याला माहिती होतं. मग सगळ्यांनी मिळून मामाला सांगितलं, मामा ती माऊली काय आपल्याला देणगी देणार नाही, आपल्याला काय पट्टी देणार नाही. पट्टी मागायला गेलो तर काहीतरी उलट सुलट बोलल्याशिवाय राहणार नाही. म्हणले, आम्ही काय तिच्या घरी पट्टी मागाय जाणार. मामा म्हणले, ठीक आहे, तुम्ही जाऊ नका, मी जातो. लक्षात घ्या बरं, देव ज्याच्या घरी जायचं म्हणतोय त्यांचं पुण्य कमी असेल का? मामा काय म्हणतात, तुम्ही राहू द्या, मी जातो. सगळेजण सांगत होते, मामा जाऊ नका, ती देणार नाही, मामा उलट सुलट बोलेल मामा. पण मामाने ऐकलं नाही. मामा डायरेक्ट त्या बाळाबाई रानगेच्या घरी गेले. ज्या क्षणी मामाने त्यांच्या घरामध्ये पाऊल टाकलं त्या क्षणी ती माऊली पळत आली, मामांच्या चरणी नतमस्तक. आता मामाला सांगितलं होतं, ती तापट स्वभावाची, काहीतरी तुम्हाला बोलून जाईल, उलट सुलट उत्तर देईल, तुम्हाला देणगी देणार नाही. म्हणून डायरेक्ट मामाने मुद्द्याला हात घातला. की मामा म्हणतात, आपाच्या वाडीला हलसिद्धनाथाच्या मंदिराचं जे बांधकाम चालू आहे, सभा मंडपाचं काम चालू आहे, त्याच्यासाठी सगळ्या लोकांनी पट्टी दिली, मग तू का म्हणून दिली नाही? काय म्हणतात मामा, सगळ्यांना देणगी दिली, मग तू का म्हणून दिली नाही? त्याच्यावर ही माऊली मामाला म्हणते, मामा माझ्याकडे कुणी मागितलीच नाही तर मी कशी देणार? बघा, मामाला सांगण्यात आलं होतं ती देणार नाही, उलट सुलट बोलणार, पण झालं उलट. मामाने ज्या क्षणी विचारलं त्या क्षणी पटकन उत्तर दिलं, मी दिली असती, पण माझ्याकडे कुणी मागितलीच नाही तर कशी देणार? मग मामा म्हणतात, ठीक आहे, तुझ्याकडे जेवढे पैसे आहेत ना तेवढे मला आणून दे. आता गरिबीची अवस्था, हलाकीची अवस्था, पोटा पाण्याची पंचायत माई बापा. पण त्या माऊलीने
या गरिबीतून कष्ट करू 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 चांदीचे 5 रुपये साठवले होते आणि ते गाडग्याच्या उतरणीमध्ये ठेवले होते. ज्या क्षणी मामाने पैसे मागितले त्या क्षणी ती माऊली आतमध्ये गेली. त्या गाडगेच्या उतरणीमध्ये असणारे ते चांदीचे 5 रुपये घेतले आणि मामांच्या चरणी आणून अर्पण. तिने ते चांदीचे 5 रुपये अर्पण केले नव्हते, तर मामाला आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं. की ते अर्पण करताना तिच्या मनामध्ये थोडा सुद्धा विकल्प आला नाही की मी जर हे पैसे मामाला दिले तर आपलं काय होईल. आपली गरिबीची अवस्था आहे, दररोज रोजंदारीने कामाला गेल्याशिवाय आपलं पोट भरत नाही. एवढ्या कष्टानं आपण हे 5 रुपये साठवले आणि हे मामाला दिले तर आपलं कसं होणार. नाही, तिच्या मनामध्ये माझ्या मामांना हे दान देताना अजिबात विकल्प आला नाही. तिने ते दान दिलं, जणू काय सर्वस्व मामाला अर्पण केलं. वरून ती तापट दिसत होती, पण आतून त्यागाची मूर्ती होती हे मामाने जाणलं. माई बापा, तिच्या आतमध्ये असणारा तो त्याग, तिच्या मनातला तो शुद्ध भाव मामाने जाणला आणि त्या क्षणी त्या माऊलीची दरिद्री घालवायची ठरवली. की मामा उठून उभे राहिले, पायातली चप्पल हातामध्ये घेतली आणि त्या माऊलीच्या घराच्या भिंतीला 7 ते 8 ठोके मामाने टाकले. रब 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 रब. आणि मग मामाने तिथं आज्ञा केली की आजपर्यंत तू इथं होती म्हणूनच या घरातून एकही पट्टी येत नव्हती. आताच्या आता चालती हो, नाहीतर बघ. मामाने अशी आज्ञा कुणाला केली हो? या बाळाबाई रानगेच्या घरावर जी दुष्ट बुद्धी होती, दुष्ट छाया होती, त्या छायेला मामाने ही आज्ञा केली आणि मामांच्या आज्ञेचं पालन तिला करावं लागलं. की मामाने सांगितलं त्या क्षणी ती दरिद्री अवस्था अर्थात ती दुष्ट छाया तिच्या घरातून निघून गेली आणि बाळाबाईची परिस्थिती सुधारायला सुरुवात झाली. माई बापा, एवढी परिस्थिती सुधारली त्यांची की एक दरिद्री म्हणून ओळखला जाणारा हा परिवार 1994 मध्ये माझ्या मामाच्या ग्रंथाचं ज्यावेळी लिखाण चाललं होतं त्यावेळी त्यांची 20 एकर बागायत शेती झाली. बकऱ्याही झाल्या, 30 माणसाचा परिवार झाला. अरे सगळं काही चांगलं झालं. दरिद्री म्हणून ओळखला जाणारा परिवार एक श्रीमंत परिवार म्हणून ओळखला जाऊ लागला. असा हा माझा कृपाळू भगवंत. जर आम्ही श्रद्धेनं त्याला काय दिलं, श्रद्धेनं त्याच्याकडे आलो, त्याला काय बोललो, त्याची सेवा केली, त्याची भक्ती केली तर हा भगवंत आपला उद्धार करत असतो. अशा अनेक भक्ताचा उद्धार माझ्या मामांनी केलाय, कारण त्यांचा अवतार त्याच्यासाठी अभंगाचं दुसरं चरण. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उतराया जाना जाना जीवा, उतराया जाना जाना जीवा, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जडजीव. ज्याच्या करता माझ्या भगवंताने अवतार घेतला आणि जे केल्यानंतर तुमचा आमचा उद्धार होतो ते भगवंताचं भजन सगळ्यांनी प्रेमाने करायचं. विठोबा जय विठोबा रघुमा, रघुमा, विठोबा रघुमा, रघुमा, विठोबा रघुमा, रघुमा, विठोबा रघुमा, विठोबा रघुमा, विठोबा रघुमा. उतरी गावले हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. दान
हाताने टाळी वाजली पाहिजे आणि मुखात माझे बाळो मामा 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 माझे बाळो माझे बाळो मामा 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 लक्षात घ्या फक्त माझे बाळू मामा म्हणा देवाला फक्त माझं म्हणा देव आपल्याला त्याच्या जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही कारण त्याच्या करता तर तो खांद्यावर घोंगडी आणि हातामध्ये काठी घेऊन उभा आहे कशासाठी जगाचा बाप आहे तो जगत पिता आहे तो लक्ष्मीकांत आहे तो तरी सुद्धा खांद्यावर घोंगडी हातामध्ये काठी घेतली का फक्त तुमच्या आमच्या उद्धारा करता माई बापा थोडासा विकोत तुझ्या खांद्यावर शोभे घोंगड्याची शाल देवा तुझ्या दारी भक्त येतो खुशाल तुझ्या खांद्यावर शोभे घोंगड्याची शाल देवा तुझ्या दारी भक्त येतो खुशाल जगभरी गाजतो तुझ्या नावाचा ओंकार तू शोभतो तुझ्यामुळे स्वर सुरांचा झंझार जो कोणी माझ्या मामांच्या दरबारामध्ये त्याच्या संसाराचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही आणि होत हे तुम्हा आम्हाला एक भक्त सांगतोय माई बापा सुख समाधान नांदे माझ्या घरी देवा मी आलो तुझ्या रे दारी सुख समाधान नांदे माझ्या घरी देवा मी आलो तुझ्या रे दारी संकटात मनी भावे हक मी मारी भक्ताच्या संकटाला देवा तू तारी संकटात मनी भावे हक मी मारी भक्ताच्या संकटाला देवा तू तारी आणि हे उदून भंडारा जय घोष मी करीतो माझ्या बाळू मामाच्या नावानं चांग भलं मी बोलतो 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 सुख समाधान नाते माझ्या घरी देवा मी आलो तुझ्या रे दारी सुख समाधान नाते माझ्या घरी देवा मी आलो तुझ्या रे दारी संकटात मनी भावे हात मी मारी भक्ताच्या संकट
संकटाला देवा तू तारी संकटात मनी भावे हाक मी मारी भक्ताच्या संकटाला देवा तू तारी आणि हे उदय भंडारा जय घोष मी करीतो माझ्या बाळू मामाच्या नावानं चांगभल मी बोलतो 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 बाळू मामाच्या नावानं असा आनंद दुसरीकडे कुठे आहे का नाही माई बापा हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म अमर स्वर्गाचे देव सुद्धा इथं जन्म घेण्याची इच्छा व्यक्त करतात या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी ज्या सोहळ्यात आज तुम्ही आम्ही सहभागी झालेलो आहोत तुम्हा आम्हाला सहभागी होता आलंय म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत सांगायला भरपूर आहे पण तो आलाय आणि देवाच्या आरतीची वेळ ही झाली पुन्हा कधी योग आला तर मामांचं भरपूर चरित्र तुम्हाला ऐकायला मिळणार आहे पण आता आपल्याला या ठिकाणी थांबावं लागत आहे आम्हाला आज या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली म्हणून उपस्थित ग्रामस्थ आयोजक नियोजक मंडळी भक्त मंडळी भजनी मंडळी सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद या ठिकाणी कार्यरत असणारे हे संपूर्ण तरुण मंडळ या सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद माईक सिस्टीम सुंदर अशी दादाने दिलेली आहे वातावरण खराब असताना सुद्धा त्यांनाही मनापासून धन्यवाद उपस्थित सर्व गायक वादक टाळकरी वारकरी माळकरी विनेकरी बाबा यांनाही मनापासून धन्यवाद उपस्थित सर्व श्रोते मंडळींनाही मनापासून धन्यवाद केलेली सेवा माझ्या मामांच्या चरणी अर्पण करते सेवेला पूर्ण विराम देते ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलले करू